डोंबिवलीत फेरीवाला हटाव कारवाईला विरोध, पालिका कर्मचाऱ्यावर हल्ला, परिसरात तणाव. डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर महाविद्यालयाजवळ फेरीवाला हटाव कारवाईदरम्यान पालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्याने गंभीर घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रात ठेशण परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना पथकाने पेंढारकर महाविद्यालय परिसरातही मोहीम राबवली. यावेळी एका स्टॉलवर कारवाई करून तो हटवण्याचे काम सुरू असताना संबंधित सँडविच विक्रेता संतप्त झाला. त्याने अचानक पथक प्रमुख सुरेश कामराज यांच्यावर धावून जात मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात कामराज जखमी झाले असून त्यांना तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान फेरीवाला हटाव मोहिमेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या घटनेची पुढील चौकशी केली जात आहे. कामराज, नेमकं प्रकरण काय घडलं होता? माझी आज कारवाई होते विजय सेलचं इथं स्टार्ट केलं आम्ही. तिथूनपर्यंत आम्ही कारवाई करत आलो आणि पेंढारकरला आलो होतो. आम्ही वॉर्निंग पण दिलं त्यांनी आणि कालच सांगितलं होतं त्यांना तिथं लावायचं नाही, उद्या कारवाई आहे. वॉर्निंग पण दिलं आम्ही, तरी पण ते कदम ऐकले नाही. त्यांचे 4 गाडी येत होती, ते लावत होते, बंद सुरूच होते. त्यांना मी अर्धा तास दिला टाईम, तरी पण त्यांनी काढलं नाही. तर काय नेमकं काय झालं? काय मारामारी झाली? मारामारी मला मारलं पण त्यांनी, बांबूनी मारलं आणि नखून पण मारलं. माझ्या इकडं बांबूनी मारलं इकडं आणि मला असं पण गळे पण पकडून मारलं. तर काय पोलीस कंप्लेंट झाली अजून? आता पोलीस कंप्लेंट दिलं, अजून नाही दिलं. ते मेडिकल चालू आहे, ते मेडिकल करून यायला सांगितलं साहेबांनी, ते पोलीस लोकांनी. तुम्ही काय म्हणता, जेव्हा हे प्रकरण घडलं तुम्ही त्या जागेवर होते? सद्यस्थिती आम्ही सर्वजण कर्मचारी कारवाई करत होतो. पहिल्या दिनाने गरडा सर्कल करत आम्ही पेंढारकर कॉलेजच्या गेटसमोर आलो. तर श्री कदम साहेबांची गाडी तशीच चालू होते. त्यांना बंद करा वगैरे आणि गाड्या काढून घेऊन जावा असं सांगण्यात आलं. तरी ती व्यक्ती ऐकत नव्हती. अर्धा तास तरी आम्ही तिथे थांबलो. नंतर आम्ही त्यांच्या गाड्याचे सामान वगैरे उचलून घेऊ लागलो. एवढं तो आडवा होऊन त्यांनी लगेच बांबूच्या साह्याने आमचे पथक प्रमुख सुरेश कामराजना मारायला चालू केले. तर बाकीचे गाड्या बंद होते की चालू होते? अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. बाकीच्या गाडी बंद होते की चालू होते? बाकीच्या गाड्या सगळ्या बंद होत्या आणि आतमध्ये गल्लीमध्ये एकही गाडी नव्हती. ठीक आहे.